गेले 20-25 दिवस भारतातील एक महान सायंटिस्ट सोनम वांगचुक हे जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यानंतर त्यांनी उपोषणाला देखील सुरुवात केली. त्यांच्यासोबत आंदोलनाच्या सुरुवातीला फक्त कॉकरोच जनता पार्टी होती. जसजसे दिवस गेले तसा त्यांना इतर छोट्या छोट्या संघटना, प्रादेशिक पक्ष आणि विविध विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा मिळत गेला. त्यानंतर अचानक उपोषणाच्या 20व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. अगदी फिल्मी स्टाईलने त्यांच्या पांढरं कापड लावून त्यांना उचललं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढला. मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडले आणि खूप अत्याचार केले. त्याचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे. त्यानंतर मात्र देशातील अनेक भागातून युवक युवती दिल्लीमध्ये जमा व्हायला लागले आणि आंदोलन अजून व्यापक व्हायला लागले. वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांनी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. जेनजीने अगदी आम्ही दिल्ली पोलिसांचा मार खाण्यासाठी येतोय अशा आशयाचे रील्स बनवले, स्टोरीज ठेवल्या, पोस्ट केल्या आणि तोपर्यंत आंदोलनाची धग इतकी पसरली की दिल्लीत हजारो लाखो लोक एकत्र आले. तोपर्यंत राहुल गांधी कुठे होते? कुठेही नाही. काँग्रेस पक्ष कुठे होता? कुठेही नाही. पवन खेरा नावाचे त्यांचे एक कोणीतरी प्रवक्ते सोनिया गांधींच्या सांगण्यावरून जंतर मंतरवर जाऊन आले. त्यानंतर काय? काहीच नाही. एक साधं